नरसिंग चलवादी यांचा वाढदिवस साजरा करतो। आजही त्या निमित्ताने आपण एकत्र येऊन नरसिंग भाई यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत। नरसिंग या चलवादी यांच्या बर्थडे निमित्त एकत्र आलेलो आहोत। नाही मग सेपरेट आलो बोल रे तू। तर आपण सगळेजण एकत्र आपण दरवर्षीप्रमाणे येतात, इथून पण कायम असंच नरसिंगबाईच्या बर्थडेला आपण येणार, नरसिंगबाईला आणि शुभेच्छा देणार, यात काय शंका नाही। अशीच मैत्री आपली कायम राहू आणि नरसिंगबाईला बरोबर दरवर्षी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आपण असंच कायम देतो। 7-8 वर्षापासून ओळखतो आम्ही पण सवालपासून ओळखतो। अरे किती नंतर असं म्हणत असते तू तुझं सोडा रिदम तुटायला येणं एक वाक्य चोरलाय त्याने एक बोलायला जेवण वगैरे करायचं बाहेर बऱ्यापैकी चाललंय। वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वगैरे जेवण टेस्ट करायचं बघायचं त्यातलं एक गोष्ट म्हणून सांगायचं म्हणून सांगितलं। आज वाढदिवस आहे, वाढत्या प्रदूषणाचा विचार करून आणि त्यातलं सध्याचं कंडिशन की कमी 30 ते 32 वयात एक्झाम्पल म्हणजे मला सुद्धा नॉर्मल एज जनरेशनला सुद्धा पांढरी दाढी वगैरे याचं मेनली स्पेशल कारण काय माहिती का, गेला आपण 2 वर्ष झालं चिकनवर फोकस करतो। चिकनवर जेनेटिकली मॉडिफिकेशन झालेलं आहे, हे आपल्या माणसात येण्याचा प्रयत्न चालू आहे। हे आपल्या माणसात पण येण्यासारखं आहे आणि आलाय पण बऱ्यापैकी लोकांमध्ये ते दिसून यायला। याच्यावरून फक्त हेच परिवर्तनासाठी जगणाऱ्या तमाम महापुरुषांच्या विचार अंगीकारत प्रत्यक्षात तो विचार आचरणात आणणारा आणि सर्वांच्या आपल्या इथे समयी वेळ काळ न बघता दिवस रात्र न बघता संकट समयी असू द्या व कार्यक्रमात सहभाग होणारा आणि आपण आपल्या भावासोबत जसं आपलं काही मनातील असू दे काही असू दे विचार विमर्श करण्यासाठी एका आपला जवळचा माणूस लागतो, तो आपल्या वस्तीतील प्रत्येक आपल्या वर्गाच्या मनात जे पण असेल त्याच्यासोबत सहजरित्या बोलू शकणार आणि हा विश्वास संपादन करण्यासाठी एक चांगला मन लागतं। तसं त्याच्या जवळने तो संपादन केला आहे। अशा या नाशिक चलवादी या सर्व पदाधिकारी तसेच जळगाव देशाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांच्या वाढदिवसाला आवर्जून वेळ काढून उपस्थित असल्याबद्दल सर्वप्रथमचा दोन्ही संस्थेच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल आभार व्यक्त करतो व तसेच आज या ठिकाणी आपले लहान बंधू नरसिंग चलवादी यांनी आपल्या विभागात व बाहेर आपल्या मित्र कंपनीसोबत सदैव तळमळीने काम करत असते की आपल्या भागात सुखाचे असू दे दुःखाचं असू दे। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती महात्मा फुले माता सावित्रीबाई जिजाऊ रमाई भीमाई पहिल्या वगैरे पत्रशे सुखू सुखा संत गाडीमार संत बसवण्णा संत देवदास जामुनी महाराज सर्वांना महापुरुषाला वंदन करून आज आमचे बंधू नरसिंग चलवादी यांचा वाढदिवस सर्वजण। आज पोट्यासारखा माणूस एवढा दिग्गज होता, आज काय घेऊन गेला? आज किती जण होते? हेच आपल्याला कमवायचं आहे। आज पैसे आपण कमवू शकतो आज नंतर काय चांगलं, परंतु माणसं कमवणं लय मोठी गोष्ट आहे आणि ते शिकावं म्हणजे नर्सिंग करा। मोबाईल उघडलं तर मोबाईल असं उघडलं कंटिन्यू पोचत होते म्हणजे काय प्रेम म्हणजे काय कुमान काय जिंकला माणसं हे जिंकलाय पैशापेक्षा माणसं कमवलं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट नाही। आज आमचे मोठे बंधू शेणूभाऊ आलेत, कारण काय त्यांनी काम करून वेळ काढून आपल्याला वेळ देऊन आले। आमचे मोठे बंधू रड्डेबा चलवादी आहेत, त्यांनी बी कामावर 10 तिकडे झालेत, कोणाला नर्सिंग वाढते पहिला पळत आले, बाकी दुसरा असेल तरी सर्वप्रथमता सर्व मित्र कंपनी असेम देशाचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच जळगाव देशाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांच्या वाढदिवसाला आवर्जून वेळ काढून उपस्थित असल्याबद्दल सर्वप्रथमता दोन्ही संस्थेच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल आभार व्यक्त करतो व तसेच आज या ठिकाणी आपले लहान बंधू नरसिंग चलवादी यांनी
आपल्या विभागात व बाहेर आपल्या मित्र कंपनीसोबत सदैव तळमळीने काम करत असते. ते आपल्या भागात सुखात असू दे दुःखात असू दे त्याने प्रत्येक वेळेस धावून त्याने त्या ठिकाणी उपस्थित दर्शवून आता आपले नरसिंग चलवादी बोलल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी त्याने धावून येत असतात. असे आपले नरसिंग चलवादी यांच्या वाढदिवस निमित्त आपण सर्वांनी उपस्थित दर्शवलेले आहेत. येणाऱ्या युवा पिढी देखील आपण वाढदिवस हे करत पुढचेही भविष्य आपल्या रोजगार असू दे काय असू दे एकमेकांसाठी सहकार्य करावे. कुठेही जॉब असलं तरी आपल्या भागातले सर्व बांधकाम क्षेत्रातले वर्ग कमी करून शिक्षणाच्या मार्गाने कुठेतरी जॉबच्या दिशेने करावे असे प्रयत्न या निमित्त वाढदिवस निमित्त नरसिंग चलवादीला शुभेच्छा देतो. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, रमाई, भीमाई, अहिल्यानगर, अखिलेश्वर, टिपू सुलतान, संत गाडगेबाबा, संत बसवण्णा, संत रविदास, लोकशाही नवसाठी विश्वरत्न परमपूज्य महामहोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जामणी महाराज सर्वांना महापुरुषाला वंदन करून आज आमचे बंधू नरसिंग चलवादी यांचा वाढदिवस निमित्त सर्वजण मित्र कंपनी त्यांची कॉलेज म्हणा शाळेत म्हणा आणि आपण सगळ्या वस्तीतल्या लहानातलं मोठं आपण वाढलेली आपले सर्व मित्रपट कंपनी आणि नर्सिंगचं सांगणं काय नर्सिंगचा उद्देश असा असतो त्यांनी किती तर वाईटातलं वाईट असू द्या ते चांगल्यातलं चांगलं असू द्या पण नर्सिंगचा स्वभाव काय त्याचं कर्म त्याच्याकडं आपलं कर्म आपल्याकडं म्हणून त्याच्याकडनं शिकण्यासारखं काय त्यांनी कितीही संकटात असू द्या नर्सिंगला फोन केलं तरी संकटांना दूर काढणारं असं नर्सिंग आहे. त्या नर्सिंगला आज आपण सर्वजण जमलात आणि नर्सिंगसाठी मी आता काय लय मोठी गोष्ट नाही आता आपण फक्त फॅमिली आपले सर्व मित्र कंपनी करलो नर्सिंग म्हणू दे वाढदिवस असं ना तर भूताना भविष्यामध्ये एवढा मोठा वाढदिवस करू शकतो पण त्याला इच्छाच नाही वाढदिवस करायची ते पूर्ण वस्ती करू शकतो आपण एवढं आपली ताकद आहे परंतु त्याची मानसिकता नाही की वाढदिवस करायचं वगैरे कारण का तेच त्या वाढदिवसाला त्या पैशामुळे गोरगरिबाला मदत करणं त्यानंतर किंवा पुस्तक आणणं त्याची मानसिकता तशी आहे परंतु आज त्याची मानसिकता नाही वाढदिवस करायची परत आपली मानसिकता ना ज्याला आपल्या समाजामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने काम करतो अडचणीला धावून येतो आणि कोणाचा बी काय न विचार करता अर्धा रात्री पळतो कशाची अपेक्षा न करता अपेक्षा नाही किंवा त्याला मानपान द्यावं असं बी नाही स्वतः खिशातले पैसे खर्च करून किंवा तिथं काय तुझ्या समोरची परिस्थिती अडचण असेल तर स्वतःचे पैसे खर्च करून तिथं त्यांना मदत करतो असलं आपल्या समाजाचा व्यक्ती जन्माला आलं तर आपल्यासाठी लय भाग्य आहे कारण का आज जग दुनियामध्ये सगळं पैशासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी पाळले पैसा बी महत्वाचा आहे परंतु समाजाला वेळ देणं त्यालाही महत्व आहे ना आज तुम्ही किती कमावला त्याला महत्व नाही तुमच्यासोबत किती जण आहे त्याला महत्व आहे आज पोट्यासारखा माणूस एवढा दिग्गज होता आज काय घेऊन गेला आज किती जण होते हेच आपल्याला कमवायचं आहे आज पैसे आपण कमवू शकतो आज तर काय चांगलं आहे परंतु माणसं कमवणं लय मोठी गोष्ट आहे आणि ते शिकावं म्हणजे नर्सिंग करा मोबाईल उघडलं तर कंटिन्यू मोबाईल असं उघडलं तर कंटिन्यू फोटोज होते म्हणजे मी म्हणलं विचार केलं काय प्रेम म्हणजे काय तू काय जिंकला माणसाचं हे जिंकलाय पैशापेक्षा माणसं कमवलेत याच्यापेक्षा याच्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट नाही आज आमचे मोठे बंधू शरणभाऊ आलेत कारण का त्यांनी काम करून वेळ काढून आपल्याला वेळ देऊन आलेत आणि आमचे मोठे बंधू रड्डेबा चलवादे त्यांनी बी कामावरनं 10 ठिकाणी झालेत कोणाला नर्सिंग वाढते पहिला पळत आले त्यांनी आणखी दुसरा असेल तरी करतो म्हणलं होते त्यांनी पळत आले आणि आमचे अध्यक्ष दिनेश चलवादे त्यांनी बी वेळात वेळ काढून त्यांनी आले होते आमचे नागेशांना त्यांनी बेंगलोरला असते आता काही नाही आता इथं स्थानिक नर्सिंगचा वाढदिवस त्यांनी बी पहिला दावा चालू होतं आले आपले सलीम फेटेवला त्यांनी तर गडप असतात नर्सिंगच्या वाढदिवस बरोबर टपकते त्यांनी आणि सर्व मित्र कंपनी आणि आमचे कष्टाळू बॉबी यांनी कंटिन्यू आपल्या कोणाचा वाढदिवस असेल तर बॉबीचा वेळा टाइम देऊन फॅमिलीला वेळ देऊन इथं वाढदिवस त्यांनी उपस्थित असतात आणि सर्वजण इथं आपण इथं उपस्थित राहिलात आणि त्यांचे जे इच्छा आकांक्षा आहेत ते पूर्ण होऊ द्या जे तुझे जे स्वप्न आहेत ते स्वप्न साकार होऊ द्या
तुझे स्वप्न ते जे साकारला त्याचं जे इच्छा आहे ते पूर्ण होऊ द्या, करोडपती हो. आणि तुझ्या ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातला एवढं मोठं हो की तुला पुढे तुला कुठल्या गोष्टीला हेच पडूच नाही, तसं मोठं हो. आणि तुझे जे स्वप्न ते स्वप्न साकार होऊ द्या. आणि सर्व मित्रापर्यंतच्या वतीने व आपल्या गल्लीच्या वतीने सर्वांच्या वतीने व सीएम मोदी सामाजिक संस्थेच्या वतीने, सिद्धार्थ मोदी तरुण मंडळाच्या वतीने, सर्व आमच्या फॅमिलीच्या वतीने, सर्वांच्या फॅमिलीच्या वतीने तुला तुझी इच्छा आकांक्षा पूर्ण होते हे बुद्धाचरणी प्रार्थना करतो. वाढदिवसाला लाख शुभेच्छा. वर्गाच्या समता समानता आणि परिवर्तनवादी या परिवर्तनासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांच्या विचारावर चालणारा आणि त्यांचा विचार अंगीकारत प्रत्यक्षात तो विचार आचरणात आणणारा आणि सर्वांच्या आपल्या येथे सुखदुःखाच्या समयी वेळ काळ न बघता, दिवस रात्र न बघता, संकट समयी असू द्या व आनंदाच्या कार्यक्रमात सहभाग होणारा आणि आपण आपल्या भावासोबत जसं आपलं काही मनातील असू दे, काही असू दे, विचार विमर्श करण्यासाठी एका आपला जवळचा माणूस लागतो. तो आपल्या वस्तीतील बहुतेक आपल्या तरुण वर्गाच्या मनात जे पण असेल ते त्याच्यासोबत सहजरित्या बोलू शकणारा आणि हा विश्वास संपादन करण्यासाठी एक चांगला मन लागतो. तसं म्हणे त्याच्या जवळाने तो विश्वास तो संपादन केला आहे. अशा या नर्सिंग चलवादी या सर्व समस्त आपल्या चलवादी मित्र परिवार, आपलं सीएम मित्र परिवार आणि सिद्धार्थ बौद्धी क्षेत्र मंडळ आणि त्यांच्या आलेल्या सर्व मित्र परिवारातर्फे आणि आपल्या या विभागातील रहिवाशातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपले सलीम पेटेवाले वाढदिवस शुभेच्छा दिले. आमचे मोठे बंधू दिनेश व चलवादे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज दिवस सांगायचा बोला की वाचा. सांगायचा उद्देश आतापर्यंत बघितलेला की गेल्या कोरोना नंतर जे आपल्या उत्तम मध्ये आहे जेवण वगैरे करायचं बाहेर बऱ्यापैकी चाललंय. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वगैरे जेवण टेस्ट करायचं बघायचं त्यातलं एक गोष्ट म्हणून सांगायचं म्हणून त्यात आज वाढदिवस आहे. वाढत्या प्रदूषणाचा विचार करून आणि त्याचं सध्याची कंडिशन ही कमी 30 ते 32 आहे. एक्झाम्पल म्हणजे मला सुद्धा नॉर्मल यंग जनरेशनला सुद्धा पांढरी दाढी याचं मेनली स्पेशल कारण काय माहिती का, गेला आपण 2 वर्ष झालं चिकनवर जेनेटिकली मॉडिफिकेशन झालेलं आहे. ते आपल्या माणसात येण्याचा प्रयत्न चालू आहे. तेवढं पण ते आपल्या माणसात पण येण्यासारखं आहे आणि आलाय पण बऱ्यापैकी लोकांमध्ये ते दिसून आलं. याच्यावरून फक्त हेच सांगतो की जे सध्याच्या जीवनात जे आपण जेवण करायला बाहेर जायचं अथवा घेताना उदाहरणार्थ म्हटलं तर काकडी पहिला उन्हाळ्यात एवढंच येत होतं, आता 12 महिने भेटायला आहे. आंबा ज्यूस सगळं 12 महिने भेटायला आहे. ते आपण अवेलेबल आहे म्हणून जर घ्यायला गेलो त्याचं शरीरावर इफेक्ट होत आहे. त्यामुळे मी फक्त आमच्या भावाला आणि सर्व आपल्या मित्रपरिवाराला सांगू इच्छितो की जे पण सिजनेबल व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आहेत ते त्या वेळेस खावे. आणि सध्या जे जनरेशन आहे जे इम्युनिटी पॉवर आपला कमी होत चाललेलं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करावा. आणि आमच्या भावाला स्पेशली सांगतो की जेवणाकडे लक्ष द्यावे. हाय जेवण म्हणून कोणते पण विविध जेवण ॲट अ टाइम चालतंय. चहा झालं की लगेच जेवण झालं की चहा आपलं रुटीन आहे. ते कुठंतरी आपलं जजमेंट बसायला पाहिजे. एवढं देऊन वाढदिवसाच्या कलाकार राजू कांबळे यांनी वाढदिवस शुभेच्छा दिल्या. आपले चिन्ह आनंदास त्यांनी 2 गोष्ट मनोगत करावे. काय चालतं काय नाही आज पुष्पा ए निंबल ए मातलाड ए ना मातलाड चांगल्याला रब्या वाईटात लावल्या लावणारे म्हणजे आमचे लहान माणूस म्हणजे जे माणूस कसं करायला वाईट करायला चांगला करायला ते सगळं विसरून पहिला पुढे जाऊन काय चांगला कशाने वाईट कशाने प्रत्येक गोष्टीला मदत करणारा
आणि साथ देणार. नंतर पुढचं बघू की कसं आहे काय नव्हतं या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि हे गुण आपल्याला सगळ्यांच्या अंगी करायला पाहिजे. कारण तो आपला नाही काही तर काही गोष्टी मतभेद असतात. त्या मतभेदातून प्रत्येक कार्याला प्रत्येक कुठल्या सामाजिक कार्य राहू दे वैयक्तिक राहू दे कुठल्या गोष्टी राहू दे त्याकडनं ते शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि असंच सगळ्या आपली मित्रमंडळी त्यांच्या जमला वाढदिवस एवढंच बोलू इच्छितो बाकी काय नाही. मित्रांचं नाव सांगून मित्रांना शुभेच्छा करतो. आज आपण आपले मित्र नरसिंहभाई तेलवादी यांच्या बड्डे निमित्त सगळेजण एकत्र झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आपण भाईचा बड्डे असंच मोठ्या थाटामाटात करतो. असंच येणारे सर्व वर्ष आपण एकत्र मिळून नरसिंहभाईचा बड्डे करू आणि त्याला शुभेच्छा देऊ.